मस्त मस्त स्वयंपाक झाला. मम्मी ये. का मग ती बसली ती पोरगी तिकडे करून राहिली तू मस्त बसली टीव्ही पाहत. अरे बापा, ते तुमची पोरगी म्हणे आज तू स्वयंपाक खोली ती आजच नाही सगळं मीच करतो म्हणून मला बसून ठेवलं तिने. सकाळून बसून मला काहीच नाही करू देऊन राहिली. आई तू बस, मी करतो आज सगळं. आई तू बस. म्हटलं मी का बसणारी हाव का, पोरीला का धंदा करायला लावणारी हाव का. 2 दिवसासाठी आली बिचारी माहेरात, तर तिला मी नाही म्हणतो, पण ते म्हणे नाही मीच करतो म्हणे आज सारा स्वयंपाक. तिनंच केला बापा, मला येऊ नाही दिलं त्या स्वयंपाक खोलीत. तर आई बाबा या जेवेले चला. ते आवाज दिला. हो बाई आलो माय बाई आलो. तो बाबा येले. माय 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 एवढं का आपल्या घरी कुठची का पाहुणी येऊन राहिला का, एवढा मोठा स्वयंपाक करत बसली. स्पेशल जेवण आहे आज. बापा 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 बाई, एवढा स्वयंपाक तर तुम्ही माय 8 दिवस नाही करत. एवढं तर महिनाभराचं आहे आमचं. का बा भाजी पोळी केली की भाव आलं, संध्याकाळी खिचडी, नाही तर एखादी भाकर टाकली की जाय तिकडे. हाय पाय बाबा, कोणाला वाटीन दी बाई खरंच काही करत नाही का. चल बाई एवढा करत बसली. बस खाली बसा बाबा. मी पहिले गेले भरून घेतो, काही घेतो खाली का पाहुणी राहू का. बस खाली वाले काहीच नाही, बस खाली जेवण कर. आज सांगितलं ना सगळं मी करणार. तू 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 घे बाई तलताट घे ना, तू बी बस. हो बाबा मी जेवतो. मी 3 ताटा वाढलेस ना, मलाही वाढलं. बापा बापा त्या गाजराचा हलवा केलाय का बाई. हो बाबा गाजरचा हलवा केला ना. तुला माय ना तर गाजर सुकवले असते बाई, मग चिरू चिरू खाल्ले असते, पण हलवा नसता केला हिनं. पाय वा पाय माय पोरगी कशी हुशार आहे. काल गाजर आणली नाही तर आज लागे खिसून लागे हलवाही तयार. हो बापा तुमची पोरगी तुमच्याच सारखी हुशार. मी आता काही केलंच नाही बाई. बाई हे एवढ्या भाज्या करत बसली तू, म्हणून इतका उशीर लागला. मी म्हणून ना माय हे काय करून राहिली व 3 माणसाचा स्वयंपाक इतका काय करून राहिली म्हणून उशीर लागला व. एवढं केलंच खायला बाई तुझे. ही कायची भाजी होय बाई. बाबा ते मिक्स व्हेज आहे, म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून एक सुकी भाजी बनवली. आणि ते शाही पनीर आहे, कढी पकोडा, गाजरचा हलवा आणि मस्त जिरा राईस आणि छान असे मस्त फुलके. बापा 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 बापा, टेन्शनच नाही आता. तर मग 8 दिवसाचं झालं हे तर. बस झालं ना, भल्ले गेले मला नाव ठेवून राहिले. मी का करत नाही का. मग मी आता म्हटलं का बा हे तुम्ही माय करत नाही, करते. पण हे एवढे पदार्थ तिने एका महिन्यात केले असते हो बाई. एक दिवस एक भाजी, मग दुसऱ्या दिवशी मग तेच उरली, कालचीच भाजी उरली व काय फेकू. घ्या उलशी कुलशी, तुम्ही घ्या मी घेतो. आणि मागून चटणी, कारण तेवढी तर भाजी पुरत नाही. असं करता करता 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी अजून एखादी काही भाजी केली की संध्याकाळी तेच. सकाळची भाजी हाय व त्याच्या संग 2 पोळ्या टाकू का भाकर टाकू. आपण म्हणा मग टाक भाकर. आटपला दिवस. महिनाभर केलंच होतो आईनं एवढं. काय बाबा आई ते गंमत करतात. जेव्हा जेवण सांगा कसं झालं. बापा बापा हे पाहूनच बाई मनच भरलं. वा मस्त मस्त केलं बाई सगळं. यकलीनच केलं. वा वा मस्त झालं. अव फोटो काढणं बाई, फोटो काढणं, राजकुमारले पाठवणं, सुन बहिले दाखव. काही नाही दाखवा लागत. जेव्हा मग ते का करत नाही का. ती सारा अव्वल मार करून खाते, अतिच नाही करत. फक्त आपल्या घरी आली की तर ते सगळं करते ते. आणि काही नाही पाठवा लागत. फोटोन घेतो. जेव रश्मी जेव. जाऊ द्या जेव्हा जेव्हा काही नाही कोणाला फोटो पाठवा लागत. हो ना. मस्त केलं बाई. गाजराचा हलवा तर लय साजरा झाला बाई. मस्त बाई रश्मी जाता जाता तो मायले शिकून जाय. म्हणजे मला तू गेल्यावरही भेटीने. बाबा आता काऊन तुम्ही बोलणे खाता जेवण मग ना. मला काय करत नाही का. हे सगळं मला आईने शिकवलं. आणि मला काय तिला शिकवा लागते. आई ते गंमत करता. तो जेव तू. नाही मी काहीच नाही म्हणत नाही. म्हणते त्याला हो मला काहीच येत नाही बापा. त्याचीच पोरगी लय हुशार. हो माय बाई बापल्या को हुशार. त्याचे हुशार केले लोक गेले अजून वापसच नाही येऊन राहिले. मी अशीच बरी घ्यावी येडी गबाडी. जेव बाई जेव. जेवा जेवा तुमच्या पोरीच्या हातचं जेवा. चला मस्त फिरत झालो. आता एक चक्कर मारून येतो गावातून. अंग धुतलं, मस्त फ्रेश झालं की मला वाटते गावातून चक्कर मारून आलो की मग कसं मेकअपचा काही ना काही फायदा. नाही तर काय फायदा. ये रिकाम तिकडे कुठे गेलती. रिकामे तूच रिकामे इकडे बघ. जास्त शानपट्टा करते. टिसनातला अरे वय मी का रिकामे दिसतो का तुले. ट्युशनला आला नाहीस तू आज. मॅडमले काय संध्याकाळची ट्युशन सकाळची ट्युशन संध्याकाळी. मी नाही आपलं काम फिक्स आहे. संध्याकाळची ट्युशन असते ना मग मी संध्याकाळी जाईन. तुम्ही कोण टाइम बदलता. आज कोण सकाळून घेतली म्हणजे दादा आम्ही दादा तुमच्या मागच पडणार आहो का. तो आधी चाललं तर पाहिजे. टीचरले काय त्याला कुठे जात अशी म्हणून नाही संध्याकाळची ट्युशन सकाळून घेऊन घेतली. असं कुठे असते का. आता आपल्याला कुठे जात असलं तर टीचर म्हणते का मग बरं ठीक आहे सकाळून ट्युशन घेऊन देतो म्हणून. आपण नाही ऐकायचं
एखाद्या मॅडमच्या घरात दिवे लावायला जातो. मॅडम नाही ना घरी. तुला माहित नाही का मॅडम गावाला चालल्या होत्या म्हणून मॅडमनं म्हटलं होतं ना की सकाळी ट्युशन घेऊन घे म्हणून. किती छान टॉपिक झालं म्हटलं माहित आहे का तुला? SST चे 2 लेसन झाले म्हटलं. मग तर बरं झालं आलो नाही मी. तर ते माडॉक्सनच फिरते कोणताही विषय. मला सोपा सोपा मराठी आवडते बा. ते मराठी जास्त शिकवते नाही म्हणते धडे वाचा पाठ करा असं कुठे असते का? मी हुशार त्या विषयात टीचर शिकवत नाही. आणि उगाच इंग्रजी शिकते, गणित शिकवते, SST शिकवते, धामक शिकवते, टामक शिकवते. बाकीच्या गोष्टींना आपला काय संबंध नाही. तो संबंध काय सांग? बाकीच्या गोष्टी संग तुला काय संबंध? किसने तू नक्की 10वीत नापास होतो पाय ना. कसा होई? आपण दोघं एका मागे एक येतो आणि तू मला नापास होऊ देशील का? एवढी लहानपणीची दोस्ती आपली तोडशील का तू? पिंकी काही वाटते तुला जरसा? तू मा पुढे नाही तर मागच येतो. आपल्या वडिलांना सारखेच आहेत मला माहित आहे. ओ किसने कोणत्या काळात जगून राहिला? काही बडबड करतो. अहो जाऊ दे ना. नशीब एवढं थोर आहे की मला पुढे मागे अशा हुशार पोरी येतील मेरिट वाल्या आणि त्याच्या म्हणतात मी म्हणजे मी तर हमखास पास होतोच ना. हो त्यांना पास तर डप्पू मदत आला की कावले पोरीच कोण येतील पोरं नाही देतील का तुला माग? तेच ते तू तर लयच घेत बोलायची गोष्ट. असं म्हटलं मी मुलं येऊ शकतात माझ्या पुढे माझी मेरिट वाले. मग जर मी मनात असलो बसलेला एवढा हँडसम बॉय तर 1-2 प्रश्न तर पासिंग पुरतं तर कोणी सांगते. काही खरं नाही किसण्यात आलं. काही खरं नाही. तुला काही वाटत नाही का रे करिअरचं की आपल्याला नोकरी लागा, आपल्या चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागा, काकाय असो काकाय तसो? काहीच वाटत नाही का तुला? आपण 9वीत गेला तर 10वीत जाऊ बा आता असं काहीच वाटत नाही का? कृष्णा तुला टेन्शन येत नाही का? ते फालतू कामात आले. आपण बिनकामी काम असं फालतू कामं नसतो करत. अभ्यासाचं टेन्शन कॉलेज भेटणारच आहे. कोणतरी भेटीन तर खरीच ना. आपल्या गावाजवळचं भेटीन बाळापुरातलं पण भेटीन तर खरीच ना मुली. मी का घरी तुला राहीन. नोकरी तर करीनच. कोणती करीन? बाबाच्या वावरात करीन. चप्पी दुसऱ्याच्या कंपनीत केल्यापेक्षा बाबाच्या वावरात केले तर काय वाया चाललं? नाही तर माझ्या बाबा लोकांना मजुरी देतात. मग तो पगारच आहे ना. तो पगार मी कमवीन. उगाच लोकांच्या कंपन्या स्वतःचं डोकं क्रॅक करून पुढे नेऊ, डोक्यावरची केस झाडू आणि फायदा त्या कंपनीवाल्याले. मुले काय तुटपुंजा पगार देते तो. त्याच्यापेक्षा मा बाबाची जमीन घेईन ना मी आणि त्याचा बिझनेस पुढे नेईन ना. असं वावरा लक्ष दोरी घेऊन जाणं नाही होत वाचन तो बापाची आणि भला गेला. मी तर म्हटलं ना आई तुले ती पिंकीन तू सारखेच आबा दोघी जणी मला निराने सतावतच राहता. दे शिदोरी बाबाला घेऊन देतो वावरा लोक. का हो पिंकी आता कुठे चालली तू बॅग घेऊन? तिच्या आता माझी आई माई पिटाई करते. काकू आज ट्युशन होती ना सकाळी तुम्हाला सांगितलं नाही का? हा नाही काय हो किसने ट्युशन काऊन नाही गेला तू? असंच रिॲक्शन मला आलाय. मला माहितच नाही. त्या मॅडमने मला सांगितलंच नाही सकाळी ट्युशन आहे म्हणून. मी तर अभ्यास केला संध्याकाळच्या ट्युशनचा. मी चाललो होतो. मी जातो संध्याकाळी ट्युशनला जातो. मी गेलो की शिदोरी दे बाबाची शिदोरी बाबाला भूक लागली असेल. जिकाम तिकडे जाणं होणं घरी जाणं. कसं गावात पब्लिसिटी करता का ट्युशनला गेली. मायला सांगायचं काय गरज होती व? मायला सांगलं ना ट्युशन संध्याकाळी आहे. संध पाडून सांगून देत होतो. आई मेसेज आला संध्याकाळी ट्युशन नाही. तू काले आली व मा घरी जाणं व रिकाम तिकडे नसते रट्टे खाल्लं होतं का मले? हट बाय बाई काय बाई धंद्याला पुताला पडून राहिला बाई. बुडी का ततीच राहते का काय सांगा माय? आता पोरी जोडस आता पोरीचं करायला राहीन मग नाताचं करायला राहीन माय. आता जे लेकरू होईन त्याचं धान्य धुन्न काय का बुडी का तती दिली का दत्तक काय सांगा माय बाई? आई व ओय करणं जेवण करणं भूक लागली तर मले. जेवण करेल आहे ना? लाज वाटते का तुला? गलीवर एवढा जोर जोराने म्हणून राहिला जेवण करणं जेवण. मला स्वयंपाक राहिला काय? स्वयंपाक झाला ना मला. जरा जेवण दवडी भर पोळ्या करून ठेवल्या जाय जेव. अहो मग त्याच्या संग भाजी बी पाहिजे ना. कनीला कोळ्या पोळ्यास खाऊ का मी? भाजी कर ना भाजी. भाजी किती काही नाही करत मी आता. जीवार आलं मला. जेव मग ना चटणी घे पापड भाज लागत हे तर दे भाजून. पापडाचा खुळा कर मले. मी नाही भाजत घेत जा भाज.
काही तुला काही येत नाही काय? जाय पापड भाज आणि 2 शिल्लक भाज जो. आपण ते आली की ती जेवीन जा जेव. आजीलाच फोन करतो मी. मला आजीले मी जेव्हा म्हटलं ना तेव्हा मग आजी मला काही करून देते. तू तर भाजी बी करत नाहीस. काल इथे उलचिकच भाजी केलती. बाबाचं जेवण झाल्यावर उरली का हो काहीतरी भाजी आम्हाला? काल बी लोणचं पोळीत जेवलो. आज बी लोणचं पोळीत जेवा नाही. पापड भाजून दे म्हणतो ते बी देत नाही. जाय 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 लावतो आजीला फोन लाव. किती करतो म्हणा त्याचं? हा का लेकीच्याच घरी राहतं का म्हणा? ये ना म्हणा इकडे. चला बुडीला फोन लाव. ये म्हणा आजी मला गमत नाही म्हणा. बोलाव तिला घरी. म्हातारी जीवाला जर सुख होती. मी लावतोच फोन आजीले. आणि मग लावणं जाणं माल्यावर काल आता मोठ्या खाऊन राहिला. जाय लावतो आजीला फोन लाव म्हणा. आजी घरी ये मला गमत नाही मा तू नाही तर. जाय बोलाव त्या बुडीला घरी. ती काका चिटकली का काय सांगा? काका राहते का आता तीस? पाय न पाय बा मा हात असा दुखून राहिला म्हटलं. तुला सांगतो जगण्या मा हाताच्या न काहीच नाही होऊन राहिला. भाजला पापड मोडला जात नाही. असं म्हणून तू पापडही भाजत नाहीस नाही? अगं गोळ्या कट्ट खानदानावरच गेलं. जाय बाई आता तर उत्सुक भाजून देत नाही तुला. जाय भाषण तर भाज नाही तर खाय कोळली पोई. तू नाहीतरी कोई देतो मला काही करू. मग आजीच चांगली आहे. आता जर आजी घरी असती ना तर म्हटली ती भाजी करून दिलीच ती मग आजीनं. हे तर मला काहीच देत नाही. बाबाला सांगतो बाबा ही तुमच्या पुरती उलचिक भाजी करते आम्हाला भाजी बी नसते. जाणं रे जाणं. जाय 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 सांगतो बापाले. जाय काय झालं जगण्या? आबाजी आई भाजी नाही करत. मला ते पापड आणि ते चटणी लोणचं ते नाही जेवायचं. तुम्ही जेवले का आबाजी? तुम्ही काय जेवले आबाजी? तू माय ना ते ताक दिलं बा मला. त्या सखूबाईच्या घरचं ताक आलं तर ते ताक त्यात मीठ टाकलं आणि भाकर ते जेवलं बा. भाजी नाही केली म्हणे आज तर माय म्हणे भाजी केली नाही. तिला म्हणलं ताक फोडणी देत ते नाही दिलं ते पहिलं. मग ते ताक आणि मीठ टाकलं बा त्याच्यात आणि भाकर मस्त लागते बा. जेव ना तू जेव. का आई आम्हाला देत नाहीस तर नाही त्या आबाजीला तर देत जाय. तेले तर चांगलं खाऊ घाल जरस. अरे अगं बोलायचे. हा काय म्हणते ते बुडा? नाही दिलं नाही का? ताक आणून दिलं म्हटलं. हा लहान झाली काय म्हणते तो माणूस? दिलं नाही म्हणते का? काय म्हणते तो आबा? मी विचारतो तेले. हा एवढं ताक आणून दिलं. ताक भाकर टाकून दिली गरम गरम. हा तरी मला माझ्या बदनामी करतात काय? भाजी दिली का तुझ्या आबाजीले? कच्च ताक दिलं आहे ना? त्याला सर्दी आली तर जाणं 150 लय गेला डॉक्टर होऊन. सर्दी आली तर मग खाव कायला समजत नाही? चटणी भाकर खाता येते का तो आबाले? हो बस करू नको. माझ्या डोकं दुखून राहिलं असता. मी जेवतच नाही आज. जाय बऱ्याच नावाच्या 2 पाया उरल्या तर संध्याकाळी मला करायची गरज नाही. माय बुड्याला एवढं ताक आणून दिलं नाही आणि काय कान भरती काय ना पोराची? काही नाही म्हणलं व बाई सुनबाई. म्या काय नाही म्हणलं. आणि त्या पोराले लागत असेल तर दे ना बा करून. लेकराले भाजी पाहिजे तर दे करून. भाजीपाला नाही का बा घरी? हा तुम्ही नका शिकू मला. माहित आहे मला काही नाही करायला लागत त्याला. इत्र होते जास्तीचं. जा बापू काय करा. काय झालं बा सुषमा? काऊन पोरग तन करत गेलं? आता बाई सांगा आता एखाद्या दिवशी भाजीचं कमी जास्त नसते काय? आज उशीक भाजी झाली तर लागेल पोरग हिडगावून राहिलं. काहीच नाही म्हटलं. आमच्या घरचा बुडा भाडकून देते म्हटलं. म्या बुड्याले ताक आणून दिलं म्हटलं. ताक गरम गरम भाकर करून दिली. ताक भाकर जेवायला लावलं बुड्याले. लोणचं घ्या म्हटलं. चटणी घ्या म्हटलं तर म्हणते मला पाहिजे नाही म्हणून ताक दिलं. तरी बाई पोराले म्हणते मला भाजी नाही दिली. हे पोरग तो असं आहे म्हटलं. माहिती त्याचा बाप मुका राहीन पण पोरग मुका राहत नाही. लय जगण्या वाया गेला बाई 1 नंबरचा. काय म्हणा असं वाटतं हॉस्टेलात टाकून द्या तिकडे. लेकरू चालतेच वय तरी तो लेकरू लय साजरे आहेत. माय समजदार आहेत. काहीच नाही करत. नाही तो आमच्या घरचे माय बाई 70 आहे खायचं तरी बी काही तमाशाच माय खायला बसले की हे नाही असं ते नाही तसं तरी ते लय करते बरं बाई. ते सगळं वरवर आहे माय बाई. तेलाच्या तशा परपर भाज्या असतात तरी बी चावून लेकरायला गोड नाही लागत. तो लेकर समजदार आहेत व. अमाय आमच्या घरी तसंच असते. असे भांडे घासले तर तेलाचा तर रंग उरते म्हटलं. मग का आमच्या घरी खायला बिना कमी आहे काय? मी सगळं करतो. हॉटेलात काय भाज्या भेटत असतील तशा भाज्या करतो म्हटलं मी. मग म्हणूनच हिच्या घरी नेहमी खाण्याच्या वक्ती तमाशाच असते. लेकरं म्हणतात भाजी नाही चल मोठी हॉटेलातली भाजीपेक्षा घरच्याच सारखी भाजी करा बाई. पण रोज करा आणि पुऱ्या घराला पुरी नसं गंजभर भाजी करा. हॉटेलासारखी नाही केली ते चालते पण गंजभर करा. म्हणजे लेकरंही जेवतात बुडाई जेवते नवराई जेवते आपणही जेवतो. मग आमच्या घरी धमाधम करता तो बाई काही म्हण. सकाळचं उरे ना संध्याकाळी हा आपण खायले. आपण कोणतं साव कसं कोणतं संध्याकाळी खात नाही. उरे ना उरतच असते पण कोणाला निपूर नाही आली पाहिजे. आता लेकरं शाळेतून आल्यावर जेवतात सकाळून जेवतात डबा नेतात. लेकराचं काय आहे कधी बसतात भुका लागले की जेवले. घरात स्वयंपाक असला पाहिजे बाई. शिल्लक कराव जरसक. जो येते तो शिकूनच जाते निरामली. अगं तोंडाची बुडगी बल्ली हवास का सुनीचा लय मोठेपणा सांगते मला. नाही सुनले धम करते तर काय मग माघारी काय ते पाहायला का सांग तोंड झाली. हे जगनेच अगं बाई गलीवर तमाशा करते. लोकायले उगाच माहित होते नाही तर काय माहित होते लोकायले आम्ही घरात काय खातून काय नाही. माय पोरच लयच बाय जायला बाई. माय पोरग लयच अगं बाई कायच करावं निरा.
बायले का तोंड चाटेले मी का करत नाही का 5 स्टार हॉटेलपेक्षा सर्रास भाज्या करतो आता एखाद्या दिवशी जीवाला येते एखाद्या दिवशी करतो